श्रीराम जय राम जय जय राम. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यांसी त्रासू नये कधी. हीच जाणीव उघड समाधी सावली मातीत पडली. तिला धुवून नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे, पण ते संतांनाच साधे. सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान. सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती. हेची तुम्हा परमप्राप्ती मारुनी खोटी कल्पना वृत्ती. रामनाम अखंड चित्ती समाधान संतोष शांती. देवासी सर्व करी अर्पण करी स्वानंदयुक्त परमात्मचिंतन. हीच सिद्ध साधूची खूण वासना जाळून शुद्ध चित्त. अहंभाव सोडून होई निभ्रांत. आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण. संत सहवास त्याला पाही जो देहबुद्धी टाकून राही. संतांस न पहावे देहात आपण देहापरते होऊन पहावे त्यास. नामात ठेवा प्रेम हीच संतांची खूण. जे जे आपले संगती आले संतांनी त्यांचे सार्थकच केले. साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला. त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. संतचरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास. लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे. नाम घ्यावे श्वासोश्वासास संत संतुष्ट होईल खास. सांगावे संतास नमस्कार जो जगताचा आधार. संतांच्या देहाची प्रारब्ध गती संपली. काया आज दिसेनाशी झाली परी अजरामर राहिली. राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती. जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती संतांचे करावे अनुकरण. घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो आहे आपण. विचाराव्या कठीण वाटा जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता. रामापरता नाही लाभ हे धरले जाणे चित्ती. त्यास लाभली खरी संतांची संगती. त्यांचा आदर्श ठेवावा पुढे न होईल वाकडे. स्वतःचे पावावे समाधान त्याने लोकांस आणण्याचा प्रयत्न करावा जाण. संतांशी व्हावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण. भाग्याने संत घरी आला अभागी न मानी त्याला. सूर्याचा प्रकाश झाला आंधळ्याला उपयोगी नाही आला. तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संतांची संगत त्याला न लाभती. रामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवनमुक्त पाही. देहाचे ठिकाणी विरक्त विषयाचे ठिकाणी नसे अहम्ममत्व त्यालाच म्हणतात मुक्त. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी रामा परते न मानावे हित हे सर्व संतांचे मनोगत. श्रीराम जय राम जय जय राम. भोजनाचा मनावर काय परिणाम होतो? 3 महिन्यांसाठी एक प्रयोग करून बघा. सात्विक अन्न खाल्ल्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो. कारण जसे अन्न तसे मन होते. सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते. जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल तर त्यास सात्विक अन्न म्हणत नाहीत. म्हणून स्वयंपाक करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात उदास नाराज होऊन स्वयंपाक करू नये. तसेच स्वयंपाक करत असताना कधीही आईला, बहिणीला, पत्नीला ओरडू नये, रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना
त्या पदार्थात त्याच प्रकारची स्पंदने जातात आणि तेच आपण खाणार असतो. ही लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि म्हणूनच पूर्वी सोवळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती. भोजन 3 प्रकारचे असते. जे आपण हॉटेलमध्ये खातो, जे घरात आई पत्नी बनवते आणि जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो ते भोजन. तिन्ही भोजनात वेगवेगळी स्पंदने असतात. हॉटेलमध्ये पदार्थ बनवतात, ते विकत घेऊन खावे लागतात. ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाहीत. त्यामुळे कधीकधी त्या अन्नाने आपणास त्रासही होतो. ते पदार्थ कोण शिजवतं, त्यावेळी त्याच्या मनात काय चालले आहे, त्याचा भाव कोणता आहे, ते सगळं त्या अन्नात उतरतं. तेच संस्कार त्या अन्नावर होतात. तोच भाव आपल्यात उतरतो. घरात आई पत्नी जे पदार्थ करते ती फार प्रेमाने करत असते, म्हणून त्या पदार्थात सात्विक स्पंदने असतात. ती आपणास समाधानी बनवतात. परंतु हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात. त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत. घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल की मला अजून एक पोळी वाढ, तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो. ती अजून प्रेमाने एक पोळी त्याला वाढते. त्यात तिचे प्रेम असते, आनंद असतो. पण हेच आपण स्वयंपाकाकडे मागितले तर तो वाढेल, पण त्यात प्रेम असेलच असे नाही. असे जेवण अंगी लागत नाही. मंदिरात अन्नकोटात आपण जे अन्न खातो तो भगवंतास दाखविलेला प्रसाद असतो. ती भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराला स्मरून शिजवलेले असते, म्हणून ते अन्न प्रसाद होते. आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे, म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करावा, म्हणजे रोज प्रसादच भक्षण होईल. स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात. घरात काही त्रास असेल तर त्यावर हा एक उपाय आहे. ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा. परमेश्वरास प्रार्थना करावी की हे अन्न खाणाऱ्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम, वात्सल्य, आपुलकी, विश्वास निर्माण होऊ दे. त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता, तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे. अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा. अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्कारांचाही परिणाम होतो. स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाजी असो, कुकर असो, काही असो, त्या पात्राला हात लावून कृष्णार्पणमस्तु म्हणून नमस्कार करा. मग बघा, सगळी आसपासची सूक्ष्मस्पंदने संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल तो प्रसाद. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जणी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.